गुड मॉर्निंग फ्रेंड्स. पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी, आदरणीय पालकांसाठी, संपूर्ण मित्रपरिवारासाठी आणि जे कोणी दररोज माझा इंग्लिश स्पोकनच्या संदर्भात व्हिडिओ बघतात अशा सर्व श्रेष्ठ वरिष्ठांसाठी खूप मेहनतीने पुन्हा आज आपल्यासाठी अतिशय सुंदर, इन्फॉर्मेटिव्ह आणि नॉलेजेबल व्हिडिओ घेऊन येत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मला आपल्याला माझे दोघं हात जोडून विनंती करायची आहे. ती विनंती म्हणजे मी आपल्यासाठी खूप सुंदर सुंदर व्हिडिओ घेऊन येतो, खूप सुंदर सुंदर इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी घेऊन येतो. अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सांगतो इंग्लिश स्पोकनच्या, की ज्या आपल्याला शाळेत, महाविद्यालयात किंवा इतर कुठेही शिकायला मिळत नाही. या गोष्टी मी आपल्याला शिकवत असतो. तर एक मला आशीर्वाद म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ शेअर करा, माझा व्हिडिओ इतरांना पाठवा. आपण शिका आणि इतरांना शिकवा. या व्यतिरिक्त मला आपल्याकडून कोणत्याही प्रकारचे गिफ्ट नको. हेच माझ्यासाठी गिफ्ट असेल. तर चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आपण अशा प्रकारची वाक्ये इंग्रजीमध्ये कशी बोलावी. ती वाक्य अशी आहेत: मला बरं वाटत आहे, तिला आनंद होत आहे, त्यांना दुःख होत आहे, आम्हाला उत्साह वाटत आहे, प्रीतीला ताजेतवाने वाटत आहे, किरणला बरं वाटत आहे. अशा सर्व प्रकारची वाक्य आपण इंग्रजीमध्ये कसं बोलू शकतो? मग याच्यासाठी काही ट्रिक्स आहे का? याच्यासाठी काही सूत्र आहे का? मग बऱ्याच वेळा मी असं करतो की इंग्लिश ग्रामरनुसार किंवा इंग्लिश स्पोकननुसार त्या पॅटर्नची वाक्य जर आपल्याला मला सांगायची असतील किंवा शिकवायची असतील, त्याचं सूत्र किंवा ट्रिक्स किंवा पॅटर्न मी माझ्या मनानुसार बनवत असतो आपल्या आशीर्वादाने, जेणेकरून आपल्याला तशा प्रकारची वाक्य बनवायला सोपं जाईल. राईट. तर आता बघा, मी जवळजवळ तुम्हाला 5 ते 6 पॅटर्नची वाक्य सांगणार आहे. सुरुवातीला वाक्यात तुम्हाला आय घ्यायचा आहे. सुरुवातीला वाक्यात तुम्हाला आय घ्यायचा आहे. आयचे 2 अर्थ होतात: मी किंवा मला. मी किंवा मला. आय घेतल्यानंतर तुम्हाला फील शब्द घ्यायचा आहे. FEEL. फील. फील म्हणजे वाटणे, वाटते. आणि त्याच्यानंतर वाक्याच्या अर्थानुसार वर्ड म्हणजे शब्द घ्यायचा आहे. मग आपलं सूत्र काय तयार झालं? आय प्लस फील प्लस वर्ड. या सूत्रानुसार मी तुमच्या सगळ्यांच्या पायाला स्पर्श करून सांगतो, विद्यार्थी मित्र हो आणि आदरणीय पालक, आपण या सूत्रानुसार हजारो वाक्य बनवू शकतो, हजारो वाक्य बोलू शकतो, हजारो वाक्य लिहू शकतो. बरोबर आहे की नाही? तर बघा, सूत्रानुसार मी वाक्य तयार केलेलं आहे. पहिलं वाक्य आहे आय फील हॅपी. मला आनंद होत आहे. आता आय म्हणजे मला, राईट. होत आहे म्हणजे वाटत आहे, म्हणजे फील, आणि आनंद म्हणजे हॅपी. किती सोपं आहे बघा. मग आय फील हॅपी, मला आनंद होत आहे. दुसरं वाक्य आहे आय फील टायर्ड. मला थकल्यासारखं वाटत आहे. आय फील हंग्री. मला भूक लागली आहे. आय फील सिक. मला आजारी असल्यासारखं वाटत आहे. आय फील एक्साइटेड. मला खूप उत्साही वाटत आहे. आय फील एंग्री. मला राग आला आहे. आय फील सॅड. मला वाईट वाटत आहे. आय फील कोल्ड. मला थंडी वाजत आहे, म्हणजे थंडी जाणवत आहे. आय फील कन्फ्यूज. मला गोंधळल्यासारखं वाटत आहे. आय फील प्राऊड. मला अभिमान वाटत आहे. या पहिल्या स्लाइडमध्ये आपल्या सर्वांसाठी मी एकूण 10 वाक्ये घेतलेली आहेत. मग अशा प्रकारची वाक्य आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरतो की नाही सांगा बरं मला. आपण बऱ्याच वेळा आपल्याला आईला सांगतो की काल माझी तब्येत बरी नव्हती पण आज मला बरं वाटत आहे.
आपल्या वडिलांना सांगतो मी आपण आपल्या वडिलांना सांगतो, "आज मला उत्साह वाटत आहे." आपण आपल्या नातेवाईकांना सांगतो, "आज मला ताजेतवाने वाटत आहे." आज मला वाईट वाटत आहे. आज मला आनंद वाटत आहे. अशा प्रकारची वाक्य मराठीतून, आपल्या मातृभाषेतून दररोज आपल्या संवादातून आपण बोलत असतो. तर अशा प्रकारची वाक्य बोलण्यासाठी आपल्याला एकच सूत्र, एकच पॅटर्न वापरायचा आहे. तो पॅटर्न म्हणजे आय प्लस फील प्लस वर्ड. दॅट्स ऑल. आता दुसरी स्लाईड आपल्यासमोर येत आहे. ही आहे दुसरी स्लाइड बघा. अतिशय सुंदर वाक्य मी एक नोट्स तयार केलेली आपल्यासाठी. बघा, दुसऱ्या वाक्यामध्ये काय करायचे तुम्हाला, सुरुवातीला ही घ्यायचा आहे. ही म्हणजे तो. त्याच्यानंतर फील्स हा शब्द घ्यायचा आहे. त्याच्यानंतर वर्ड घ्यायचा आहे. इकडे पुन्हा लिहिलेलं आहे मी समोर. सुरुवातीला तुम्हाला शी घ्यायचा आहे. त्याच्यानंतर फील शब्द घ्यायचा आहे. त्याच्यानंतर वर्ड शब्द घ्यायचा आहे. मग आता तुमचं कन्फ्युजन काय, की ही हा शब्द केव्हा घ्यायचा, जेव्हा एखाद्या पुरुषाचं नाव असेल किंवा तो. ही म्हणजे काय, तो. आणि शी म्हणजे काय, ती. म्हणजे ती म्हणजे महिला किंवा मुलगी. ही म्हणजे मुलगा किंवा पुरुष. मग तुम्ही म्हणणार, सर याच्या अगोदरची जी स्लाइड होती, आय नंतर फक्त तुम्ही फील शब्द घेतला होता, FEEL. पण तुम्ही इथं ही नंतर फील्स वापरलेला आहे आणि शी नंतर देखील सुद्धा फील्स वापरलेला आहे. विद्यार्थी मित्र, एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा साध्या वर्तमान काळाची वाक्य असतात तेव्हा ही, शी, इट आणि एकवचनी कर्त्यानंतर नेहमी मुख्य क्रियापदाला एस किंवा ES प्रत्यय लावतात. हा इंग्रजी भाषेचा नियम आहे. त्यामुळे मी फील या क्रियापदाला एस लावलेला आहे. क्लिअर? बाकी सगळं सूत्र आपलं सारखं आहे. पहिलं वाक्य बघा. ही फील्स लोनली. त्याला एकटं वाटत आहे. आपण म्हणतो ना कधी कधी, आज मला खूप एकटं एकटं उदास वाटत आहे. ही फील्स लोनली. त्याला एकटं वाटत आहे. शी फील्स जेलस. तिला मत्सर वाटत आहे. ही फील्स कॉन्फिडंट. त्याला आत्मविश्वास वाटत आहे. शी फील्स नर्वस. तिला भीती वाटत आहे. ही फील्स पीसफुल. त्याला शांत वाटत आहे. शी फील्स सरप्राईज. तिला आश्चर्य वाटत आहे. ही फील्स बोर्ड. त्याला कंटाळा आला आहे. शी फील्स केअर्ड. तिला भीती वाटत आहे. ही फील्स रिलॅक्स. त्याला आरामशीर वाटत आहे. शी फील्स एनर्जेटिक. तिला उत्साही वाटत आहे. या दुसऱ्या स्लाइड्समध्ये देखील आपल्यासाठी मी एकूण 10 वाक्य घेतलेली आहेत. पुन्हा कळकळीची विनंती आहे, खूप सुंदर व्हिडिओ मी घेऊन येतो. माझी एकच इच्छा आहे, प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो मी, सबका साथ सबका विकास इंग्रजीच्या बाबतीत. गरीबातल्या गरीब मुला-मुलींना इंग्रजी यायला पाहिजे. त्यांना बोलता यायला पाहिजे. त्यांना लिहिता यायला पाहिजे. त्यांना वाचता यायला पाहिजे. हा माझा एकमेव उद्देश आहे विद्यार्थी मित्र हो. पुढची स्लाइड आपल्यासाठी घेऊन येत आहे. तिसरी स्लाइड आपल्यासमोर उपलब्ध आहे विद्यार्थी मित्र हो. बघा, तिसऱ्या स्लाइडमध्ये मला काय म्हणायचं आहे समजून घ्या. तिसऱ्या स्लाइडमध्ये तुम्हाला यू घ्यायचं आहे. काय? यू. यू नंतर फील हा शब्द घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर वर्ड. मग आता यू म्हणजे काय? तू किंवा तुम्ही. आता या यूचे एक सिक्रेट सांगतो विद्यार्थी मित्रो मी तुम्हाला. यू हा शब्द एकवचनीसाठी सुद्धा वापरतात आणि यू हा शब्द अनेक वचनासाठी सुद्धा वापरतात. आता यू म्हणजे काय? तू. आणि यू म्हणजे काय? तुम्ही. मग तू म्हणजे एक वचन आणि तुम्ही म्हणजे अनेक वचन. राईट? बाकी नंतर यू नंतर फील घ्यायचं आहे. फील नंतर वर्ड घ्यायचं आहे. मग आता बघा, पहिलं वाक्य आहे, यू फील ग्रेट. तुम्हाला खूप छान वाटत आहे. यू फील अपसेट. तुम्हाला अस्वस्थ वाटत आहे. यू फील रिलीव. तुम्हाला सुटकेचा श्वास घेतल्यासारखं वाटत आहे. यू फील इन्स्पायर्ड. तुम्हाला प्रेरणा मिळाली आहे. यू फील काम. याला काल्म म्हणू नका. इथं एल हा काय आहे? सायलेंट लेटर आहे. मग सायलेंट लेटर केव्हा, कोणते, कधी, कसे असतात त्याच्यावर देखील मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही पाहू शकता. यू फील काम. तुम्हाला शांत वाटत आहे. यू फील ऑकवर्ड.
तुम्हाला विचित्र वाटत आहे. यू फील गिल्टी तुम्हाला अपराधी वाटत आहे. यू फील स्लीपी तुम्हाला झोप येत आहे. यू फील वॉर्म तुम्हाला उबदार वाटत आहे. यू फील होपफुल तुम्हाला आशा वाटत आहे. तर या प्रकारच्या स्लाइडमध्ये देखील की जी स्लाइड तिसऱ्या क्रमांकाची आहे, या स्लाइडमध्ये देखील मी आपल्याला अतिशय उत्कृष्ट प्रकारची वाक्य सांगितलेली आहेत की तुम्ही इंग्रजी वाक्यरचनेमध्ये फील शब्द वापरून कशी वाक्य बनवू शकतात. दॅट इज माय मिशन अँड व्हिजन. तेच लक्ष, तोच उद्देश आहे. आता पुढची स्लाइड पुन्हा आपल्यासाठी घेऊन येत आहे. पुढची स्लाइड आपल्यासमोर उपलब्ध आहे विद्यार्थी मित्र हो. ही आहे बघा पुढची स्लाइड. राईट. बघा पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे बघा. सुरुवातीला तुम्हाला वी हा शब्द घ्यायचा आहे. वी. वी म्हणजे आम्हाला किंवा आपण किंवा आम्ही. वीचा अर्थ काय होतो? आम्हाला, आपण किंवा आम्ही. त्याच्यानंतर फील शब्द घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर नियमाप्रमाणे वर्ड घ्यायचा आहे. बघा वाक्य बघू. वी फील हॅपी आम्हाला आनंद वाटत आहे. वी फील डिसअपॉइंटेड आम्हाला निराशा वाटत आहे. वी फील एक्साइटेड आम्हाला खूप उत्साही वाटत आहे. वी फील लकी आम्हाला नशीबवान वाटत आहे. वी फील पॉवरफुल आम्हाला शक्तिशाली वाटत आहे. वी फील ग्रेटफुल आम्हाला कृतज्ञ वाटत आहे. वी फील कनेक्टेड आम्हाला जोडलेले वाटत आहे. वी फील युनायटेड आम्हाला एक संघ वाटत आहे. वी फील रिस्पॉन्सिबल आम्हाला जबाबदार वाटत आहे. वी फील फ्री आम्हाला मुक्त वाटत आहे. म्हणजे आम्ही आजाद आहोत, आमच्यावर कोणाचाही दबाव नाही. राईट. विद्यार्थी मित्रो, आजचा व्हिडिओ, मला सगळे व्हिडिओ आवडतात, पण आजचा व्हिडिओ तुम्हाला शिकवताना, तुम्हाला सांगताना मला खूप आनंद होत आहे. आनंद का होत आहे? कारण की मी दररोज आपल्यासाठी नवनवीन व्हिडिओ, नवनवीन कॉन्सेप्ट घेऊन येत आहे की जेणेकरून आपली इंग्रजी आकर्षक झाली पाहिजे, आपली इंग्रजी प्रभावी झाली पाहिजे आणि घरी बसून आपल्या मोबाईलच्या माध्यमातून माझे व्हिडिओ बघून आपल्याला इंग्रजी शिकता आली पाहिजे. दॅट्स ऑल. बाकी काही नाही. पुढची स्लाइड पुन्हा आपल्यासाठी घेऊन येत आहे. तुम्हाला एखादी गोष्ट समजत नसेल, एखादी कॉन्सेप्ट क्लिअर होत नसेल तर व्हिडिओला पॉज करत चला विद्यार्थी मित्र हो. आणि आपल्या वहीमध्ये हे सगळे मी शिकवलेले वाक्य लिहून काढत चला. त्याच्यासोबत सूत्र पण लिहित चला की जो मी पॅटर्ननुसार तुम्हाला एक्सप्लेन करतो ना, म्हणजे तुम्हाला कधीही तुमची हक्काची वही उघडून शिकता येईल. राईट. हे जे मी शिकवतोय हे कोणत्याही पुस्तकामध्ये दिलेलं नसतं. मार्केटमध्ये तुम्ही कोणतंही पुस्तक घेऊन बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला या गोष्टी सापडणार नाहीत. हे फक्त तुमच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेने तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी मी माझ्या अनुभवानुसार, माझ्या एक्सपिरियन्सनुसार, माझ्या नॉलेजनुसार आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. पुढची स्लाइड आपल्यासमोर उपलब्ध आहे. ही बघा पुढची स्लाइड आली आपल्यासमोर. आता पुढच्या स्लाइडमध्ये काय आहे बघूया. आता पुढच्या स्लाइडमध्ये आहे, सुरुवातीला तुम्हाला दे घ्यायचं आहे. दे म्हणजे तो, ती, ते किंवा ते, त्या, ती, है ना. दे. दे नंतर तुम्हाला फील शब्द घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर वर्ड हा शब्द घ्यायचा आहे. वर्ड म्हणजे वाक्याच्या अर्थानुसार. बघा, दे फील हॅपी त्यांना आनंद वाटत आहे. दे फील निग्लेक्टेड त्यांना दुर्लक्षित वाटत आहे. म्हणजे आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलंय असं त्यांना वाटतंय, असं त्याचा अर्थ आहे. दे फील प्राऊड त्यांना अभिमान वाटत आहे. दे फील अँक्शस त्यांना चिंता वाटत आहे. दे फील सेफ त्यांना सुरक्षित वाटत आहे. दे फील कम्फर्टेबल त्यांना आरामदायक वाटत आहे. दे फील मिसअंडरस्टूड त्यांना गैरसमज झाल्यासारखं वाटत आहे की आपण त्यांच्यासोबत काहीतरी चुकीचं केलं या अर्थाने. दे फील ब्रेव त्यांना धैर्यवान वाटत आहे. दे फील होपलेस त्यांना निराशेचा अनुभव येत आहे. दे फील सॅटिस्फाईड त्यांना समाधानी वाटत आहे. या स्क्रीनमध्ये, या स्लाइडमध्ये देखील मी एकूण 10 वाक्य घेतलेली आहेत. म्हणजे प्रत्येक स्लाइडमध्ये 10 वाक्य घेतलेली आहेत. ही आपली 5वी स्लाइड आहे. म्हणजे आतापर्यंत आपण एकूण
50 वाक्ये पाहिलेली आहेत. ती पण वेगवेगळ्या पॅटर्ननुसार. याचा मला मनस्वी आनंद आहे. चला पुढची स्क्रीन किंवा हे आपल्याकडे उपलब्ध आहे ती बघूया आपण. हे बघा, पुढची स्क्रीन आपल्याकडे बघूया. तर स्क्रीन पूर्ण झाल्यात वाटतं, मला असं वाटतं. तर बघा, एकूण 5 असे मी स्क्रीन किंवा कॉन्सेप्ट आपल्यासमोर आणल्या होत्या, की ज्याच्या मदतीने आपल्याला इंग्रजी शिकता यावी. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला 100% आवडणार याची मला शाश्वती आहे. आणि हा व्हिडिओ आपण सर्व मित्र, माझ्यासाठी सर्व पालक, सर्व विद्यार्थी जास्तीत जास्त शेअर करणार. हे मला आपल्याकडून नवरात्रीचे गिफ्ट असेल असं मानतो. धन्यवाद. थँक यू.